त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे उन्नवरे लेजंड बी। फलंदाजी उन्नवरे लेजंड बी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत शैलेशजी लोंढे कर्णधार, उपकर्णधार आहेत मनोहर टेमकर, त्यानंतर प्रमोद पानकर, रवींद्र चिनकटे, रवींद्र जाधव, संजय जाधव, कैलास खापरे, विनोद मिसाळ, मनीष लोंढे, प्रमोद रेवाळे, रमेश जाधव, विनायक विचारे, समीर शिगवण, मंगेश जाधव, चंद्रकांत टेमकर आणि सुशील मांजरेकर। अनुभवाचा दांडगा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या संघाचे संघ मालक आहेत होम मिनिस्टर फेम विनोदी निवेदक सन्माननीय मनीषजी लोंढे व उन्नवरे गावचे सन्माननीय पोलीस पाटील शैलेशजी लोंढे। आणि सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत उन्नवरे लेजंड बी संघाचे कर्णधार व उन्नवरे गावचे प्रतिष्ठित सन्माननीय पोलीस पाटील शैलेशजी लोंढे। पाहुयात कशा पद्धतीने फलंदाजी करतात। तडफदार धडाकेबाज फलंदाजी त्यांनी आपल्या काळामध्ये सह्याद्रीसाठी महत्त्वाचे योगदान देत आपण वारंवार पाहत आलोय। आज बऱ्याच काळानंतर पाहुयात आपल्या फलंदाजीतून कशा प्रकारे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतात। त्याच पद्धतीने त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत गोलंदाजीला आलेले आहेत प्रथम षटक घेऊन किशोरजी खापरे, एक अनुभवी गुगली बॉलर। पाहुयात पहिलं षटक पहिला चेंडू घेऊन येते किशोर खापरे आणि अशा पद्धतीने पहिला चेंडू टोळावलेला आहे लेग साइडच्या दिशेने आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी। पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, उत्तम अशी सुरुवात पहिल्या इनिंगची। पाहुयात पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने सामना करतात शैलेश लोंढे। दुसरा चेंडू किशोर खापरे यांचा शैलेश लोंढे यांच्यासाठी आणि डॉट चेंडू, पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावा, वाईड धावा। पाहुयात पुढील चेंडूमध्ये कशा पद्धतीने कमाल करतायत शैलेश लोंढे। शैलेश यांच्यासाठी पुढील चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत झालेली आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण। 1 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि आता स्ट्राईक वरती गेलेले आहेत प्रमोद पानकर। प्रमोद पानकर उन्नवरे प्रीमियर लीग पर्व दुसरे लेजंड संघाचे उत्कृष्ट फलंदाज असे प्रमोद पानकर ज्यांनी किताब मिळवला होता दुसऱ्या पर्वामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून, ज्यांच्या फलंदाजीतून आतिशी पारी आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या पर्वामध्ये। पाहूयात या पर्वामध्ये काय कमाल करतायत प्रमोद आणि पहिला चेंडू सुंदर असा खेळवला किशोर यांचा पहिला चेंडू। सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रमोद यांना काहीच खास करता आलं नाही या चेंडूमध्ये आणि पाहूयात पुढील चेंडूमध्ये काय कमाल करतात प्रमोद। सुंदर असा फटकवण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागून यष्टीरक्षकांकडे झेल गेला होता परंतु झेल निसटला आहे आणि इथे एक जीवदान मिळाला आहे ते प्रमोद पानकर यांना। पाहूया जीवदानाचा कसा फायदा घेतायत प्रमोद पानकर। आपल्या गुगली अशा गोलंदाजीमध्ये किशोर यांनी संधी निर्माण केली होती पहिला गडी बाद करण्याचा, परंतु यष्टीरक्षकांकडून काहीशी चूक होताना दिनेश तांबे, यष्टीरक्षक दिनेश तांबे। पाहुयात पुढील चेंडूवरती कसा पद्धतीने समाचार घेतात शैलेश लोंढे आणि सुंदर असा टोळवलेला आहे यष्टीरक्षकाच्या मागे
1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स अशा पद्धतीने बाउंड्री लाईनच्या मध्ये मला वाटतं चौकार. आणि या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी करताना शैलेश लोंढे यांच्या फलंदाजीतून आजच्या स्पर्धेचा, आजच्या पहिल्या सामन्याचा हा सुंदर असा खणखणीत चौकार. डीजे पाहूयात पुढील षटक. आणि सुंदर असा टोलावलेला लेग साईडच्या दिशेने शैलेश यांनी एक धाव पूर्ण. पाहूयात दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत परंतु थांबवलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने पंच राहुल मांजरेकर यांनी इशारा दिलेला आहे षटक समाप्ती. पंचक्रोशीत नावाजलेले असे पंच आहेत राहुलजी मांजरेकर, ज्यांची ओळख आपल्याला पंचांचे जे खास असे इशाऱ्यांमध्ये आपल्याला षटकातील चेंडू यांच्या खाणाखुणा आपल्याला करून दाखवतात आणि मनोरंजन करत असतात प्रेक्षकांचं, असे सन्माननीय राहुलजी मांजरेकर. विजयजी निकम, आपण त्वरित दुसरं षटक चालू करायचं आहे. पाहूयात कर्णधार कुणाला प्राचारण करताय दुसऱ्या षटकासाठी. आणि सह्याद्रीचे माजी कर्णधार, माजी प्रशिक्षक, ज्यांची ओळख आहे गुगली गोलंदाज असे राजेंद्रजी जाधव, पुढील षटक घेऊन येत आहेत. पाहूयात पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे शैलेश लोंढे आणि प्रमोद पानकर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहूयात दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टोलवलेला आहे लेग साईडच्या दिशेने आणि छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धावेवरती समाधान. पहिल्या चेंडूवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण हाताळताना राजेंद्र जाधव. पाहूयात प्रमोद कशा पद्धतीने सामना करतायत पुढील चेंडूचा. जास्तीत जास्त धावा आपल्या संघाला उभा करायच्या असतील तर आता सुंदर अशी षटकबाजी करावी लागेल प्रमोद आणि शैलेश यांना. पाहूयात दुसरा चेंडू सुंदर असा ऑफच्या साईडीने टोलावलेला चेंडू, त्याच पद्धतीने सुंदर असं क्षेत्ररक्षण, 1 धावेवरती समाधान. अशा पद्धतीने 2 चेंडूवरती 2 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर असं रोखून धरलं आहे राजेंद्र जाधव यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. जगडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. फक्त 1 धावेवरती समाधान मानलं जाते. पाहूयात शैलेश यांनी कशा पद्धतीने सामना करतात. हो, सुंदर असा चेंडू, सुंदर अतिसुंदर असा चेंडू टाकलेला आहे राजेंद्र जाधव यांनी आणि काहीसा मिस झाला आहे, समजला नाही शैलेश यांना राजेंद्र यांचा चेंडू आणि निर्धाव धाव. पाहूयात पुढील चेंडू. सुंदर असा ठेवण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षकाकडे झेल आणि झेलबाद होत आहेत शैलेश लोंढे. सुंदर अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा उभारून शैलेश लोंढे माघारी. आणि आता मैदानात जात आहे ते षटकारांचे बादशाह अशी ज्यांची ओळख आहेत असे मनोहरजी टेमकर, ज्यांच्या बॅट मधून फक्त चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतात. असे षटकारांचे बादशाह मनोहरजी टेमकर आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. मागे सह्याद्रीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केली होती. लेग साईडला आपल्याला सुंदर असे चौकार षटकार पाहायला मिळाले होते त्यांच्या फलंदाजीमधून. पाहूयात आज कशा पद्धतीने कमाल करतायत मनोहर टेमकर
आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका मारलेला आहे लेग साईडला. आत्ताच मी त्यांची ओळख करून दिली होती की लेग साईडला सुंदर षटकार आणि चौकार अशी ज्यांची ओळख आहे आणि त्यांनी त्याच पद्धतीने आपली ओळख दाखवली. पहिल्याच चेंडू मध्ये सुंदर असा चौकार मारला आहे असे मनोहरजी टेमकर. सुंदर अशी फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवरती राजेंद्रजी यांचा समाचार घेतलेला आहे चौकार यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू आणि या ठिकाणी मात्र राजेंद्र जाधव यांनी सुंदर असा कमबॅक केला आहे परंतु यष्टीच्या चुकीमुळे एक धावच्या धावसंख्येनंतर धावसंख्या झालेली आहे नो बॉल. नो बॉल आणि फ्री हिट असेल या चेंडूवरती. पाहुयात प्रमोद काय करतायत फ्री हिटच्या चेंडूवरती. हो मिस. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे राजेंद्र जाधव आणि काही खास कामगिरी करता आली नाही प्रमोद याला या फ्री हिट चेंडूवरती आणि सुंदर असं कमबॅक करत या षटकाची समाप्ती. आणि या षटकाच्या समाप्तीवरती धावसंख्या झालेली आहे 18 धावा. सुंदर असं षटक टाकलेत या षटकामध्ये. मला वाटते फक्त 8 धावा दिलेल्या आहेत राजेंद्र जाधव यांनी. 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 18 धावा. सुंदर असं षटक आपल्याला हाताळताना पाहतोय आपण. पाहूयात तिसरं षटक कोण घेऊन येते. रवींद्र चिनकटे गुगली गोलंदाज. एक अनोखी आणि आकर्षक ऍक्शन आहे त्यांची षटक टाकताना. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतात मनोहर टेमकर. सागर पहिला चेंडू अतिरिक्त धाव आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो वाईट धावा. अतिरिक्त धावेच्या मार्फत या षटकाची सुरुवात होताना आपण पाहतोय. पाहूयात पुढील चेंडू सुंदर असा टोळलेला मनोहर यांच्या फलंदाजीतून आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. पाहूयात तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का नाही परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किशोर यांच्या माध्यमातून 2 धावेवरती समाधान मानावं लागेल मनोहर यांना. पाहूयात पुढील चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेत आहेत. हो टोलवण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेले आहेत आणि पंचांचा इशारा येतोय वाईट धावा. अशा पद्धतीने पुन्हा एक अतिरिक्त धाव संख्या मिळत आहे उन्नवरे लेजंड बी संघाला. पाहूयात पुढील चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतायत मनोहर टेमकर आणि पुन्हा एकदा आणि आत्ताच इकडे ज्यांचं आगमन झालेलं आहे असे उन्नवरे चॅम्पियन संघाचे संघमालक ज्यांनी पर्व दुसरा चॅम्पियन नावाप्रमाणे ज्यांनी चॅम्पियन झाले होते चॅम्पियन ठरले होते असे सन्माननीय सृष्टी ट्रॅव्हलचे मालक असे सन्माननीय संदीपजी कानसरे यांचं आत्ताच आगमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय सुंदर असा फटकेबाजी करताना मनोहर टेमकर यांच्या फलंदाजीतून सुंदर असा चौकार. डीजे आणि या ठिकाणी खराब असं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाच्या मार्फत सुंदर असा षटकार आणि पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. नो चेंडू आणि या नो चेंडूचा सुंदर असा समाचार घेतलाय मनोहर यांनी.
खूप छान अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. लेजंड बी संघासाठी महत्वपूर्ण धावा त्यांच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जास्तीत जास्त धावसंख्या उभारतायत आपल्या संघासाठी मनोहर टेमकर. आतापर्यंत वाईड 2 धावा, पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत मनोहर यांच्या फलंदाजीतून. आणि सुंदर असा कमबॅक सागर यांचा. काहीच समजलं नाहीये चेंडू. सुंदर असा कमबॅक केलाय सागर यांनी. काहीच समजलं नाही मनोहर यांना सुंदर यांचा. आणि पुन्हा आता प्रयत्न केलेला आहे. सुंदर असा गगनाला भिडेल असा चेंडू मारला होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये मनोहर आणि प्रमोद यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय. पुन्हा एकदा सुंदर असा आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे मनोहर यांचा. वारंवार त्यांना जीवदान मिळत आहेत. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 3ऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे धावबाद होऊन परत जाणं आपल्याला पाहायला मिळतात. मनोहर यांची सुंदर अशी आतिशी बाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि सुंदर असं फलंदाजी करत मनोहर यांचा मैदानातून मला वाटतं शेवटचा चेंडू होता या सामन्यातील. आणि सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे लेजंड बी संघाने आणि धावसंख्या उभारली आहे 35 आणि जिंकण्यासाठी 36 म्हणजे 36 धावांचं आव्हान उभारलेलं आहे लेजंड ए संघासाठी. डीजे नायक यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे त्वरित संपर्क साधायचे. आपला लगेचच टॉस उडवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर त्वरित आपला सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. लेजंड बी संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी लावण्यात येणार आहे. 5 रनाची पेनल्टी असेल. कर्णधार शैलेश लोंढे यांनी नोंद घ्यायची आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. डीजे
पाहतोय मैदानात जात आहेत ते उन्नवरे प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक सुनील पानकर हे आणि दिनेश हे या सामन्याचे सलामीवीर म्हणून मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीने सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सजवताना उन्नवरे गावचे पोलीस पाटील कर्णधार लेजंड बी संघाचे कर्णधार शैलेश लोंढे जे खास या स्पर्धेसाठी आज पोलीस पाटील या कामावरती रजा घेऊन खास या स्पर्धेसाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी ही स्पर्धा गाजवण्यासाठी आपल्याला या मुंबई नगरीमध्ये दिवा शहरात ही स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलेलं आहे। त्वरित आपण सामना चालू करायचा आहे आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत ते सह्याद्रीचे शिल्पकार अर्थातच रमेशजी जाधव। तेज रफ्तार अशी त्यांची गोलंदाजी आपल्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाहायला मिळाली। पुन्हा तोच जोश तोच अनुभव तीच खेळाडू वृत्ती आपल्याला पुन्हा एकदा मैदानात उन्नवरे प्रीमियर लीग UPL या स्पर्धेद्वारे पाहायला मिळते। पाहुयात पहिला चेंडू सुंदर असा चेंडू त्याच पद्धतीने सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न केला आहे दिनेशांनी आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल लेजंड ए संघाला। सुंदर अशी गोलंदाजी रमेश जाधव यांच्या मार्फत। पाहुयात पुढील चेंडूचा सामना कसे करता येईल। आयोजक सुनील पानकर। सुंदर असा चेंडू डॉट निर्धाव धावा सुंदर असं क्षेत्ररक्षक या पद्धतीने सजवलेला आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू ऑफच्या साइडने आणि चौकार सुनील पानकर यांच्या फलंदाजी पहिलाच चौकार TJ। कशा पद्धतीने सामना करतील रमेश यांचा सुंदर अशी गोलंदाजी करताना काहीशे चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील आणि सुंदर असा डोलावलेला चेंडू एक धाव यशस्वीरित्या पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल दिनेश यांना। सुंदर असे सूरज जाधव आणि रोहित जाधव दोघांना विनंती करतो आपण त्वरित टॉस बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे आणि महत्वपूर्ण असा पुढील सामना आपण खेळवणार आहोत। या सामन्याचा टॉस आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 धावा बिनबाद 11 धावा। सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील आणि दिनेश यांच्या माध्यमातून। एकही गडी बाद करता आला नाहीये
पहिल्या षटकामध्ये पाहूयात पुढील षटक कोण घेऊन येतंय. आणि मला असं वाटतंय संजयजी जाधव हे पुढील षटक हाताळतील. आणि पुढील सामना जो होणार आहे चॅम्पियन विरुद्ध फायटर्स रोहित जाधव विरुद्ध सूरज जाधव या सामन्याचा टॉस उडवतील. मी विनंती करतो सन्माननीय संतोषजी शिगवण यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल. जाऊयात मैदानाच्या दिशेने. संजयजी जाधव पुढील षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राईक वरती आहेत दिनेश तांबे. पाहूयात कशा पद्धतीने पहिल्या चेंडूचा सामना करतात. टॉस बॉक्स कडे जाऊयात. आणि फायटर्स म्हणजेच सूरज जाधव यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी त्वरित आपला निर्णय काढवायचा आहे. जास्त वेळ घेता येणार नाहीये. आणि पाहूयात मैदानाच्या दिशेने पहिला चेंडूवरती सुंदर असा प्रहार करताना दिनेश सुंदर असा मिडॉनच्या दिशेला मारलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावेवरती समाधान मानता येणार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आणि फायटर संघाने निर्णय दिलेला आहे फलंदाजी करणार आहेत फायटर्स संघ. कर्णधार सूरज जाधव यांनी निर्णय दिला आहे फलंदाजी करण्याचा. रोहित जाधव उन्नवरे चॅम्पियन, आपण ह्या सामन्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपले खेळाडू रेडी ठेवायचे आहेत. मिडऑफच्या दिशेला सुंदर असं गुड रनिंग विन द विकेट. आणि अशा पद्धतीने 2 धावा. मिडऑफच्या दिशेने सुंदर असा टोलावलेला चेंडू दिनेश यांनी. 2 चेंडूंवरती 2-2 धावा कुठलेल्या आहेत, त्या म्हणजे दिनेश आणि सुनील यांनी. उन्नवरे लायन्स आपण प्रॅक्टिस मागील बाजूस करायचा आहे. बॉल पुन्हा ग्राउंडला जाता कामा नये, अन्यथा 5 रनांची पेनल्टी. संघमालक अंकुजी पांचाळ आपण नोंद घ्यायची. पाहूयात काही चेंडू शिल्लक संजय जाधव यांचं कशा पद्धतीने. आणि सुंदर असा कमबॅक केलेला आहे संजय जाधव यांनी. काहीसा समजला नाही चेंडू दिनेश यांना आणि एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. आणि आता स्ट्राईक वरती गेलेले आहेत ते सुनील पानकर. पाहूयात कशा पद्धतीने सामना करतात संजय यांचा. आणि रिव्हर्स शॉटचा प्रयत्न परंतु असफल. आणि मिसफिल्ड च्या द्वारे एका धावेवरती समाधान मानावं लागेल सुनील यांना. आणि स्ट्राईक वरती गेलेले आहेत दिनेश. काहीसे चेंडू शिल्लक संजय यांचे. पाहूयात. आणि स्टेप अप करून मारण्याचा प्रयत्न केला होता दिनेश यांनी, परंतु सुंदर असं यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय चंद्रकांतजी टेमकर. आणि बाद झालेले आहेत दिनेश तांबे. सुंदर असं यष्टीरक्षण पाहायला मिळते. आपण सह्याद्रीमध्ये एक नावाजलेलं पंचकृषी मध्ये नावाजलेले यष्टीरक्षक अशी ज्यांची ओळख आहे असे चंद्रकांतजी टेमकर. त्याच एनर्जी मध्ये आपल्याला स्टंपिंग पाहायला मिळाली आहे. आणि दिनेश माघारी जाताना. पाहूयात पुढील फलंदाज कोण मैदानाचा ताबा घेत आहेत. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 18 धावा. काहीसे चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. पाहूयात कशा पद्धतीने सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि 1 धावेवरती समाधान. आणि आता स्ट्राईक वरती गेलेले आहेत सुनील पानकर आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. अशा पद्धतीने 2 षटकाच्या समाप्तीवरती धावसंख्या झालेली आहे 19 धावा. आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू 17 धावा. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 17 धावांची गरज असेल.
लेजंड बी संघाला पाहूयात तुफान अशी फलंदाजी करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत का आयोजक सुनीलजी पानकर। आणि या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे सुनील पानकर यांच्यासाठी नागेश पानकर यांच्याकडून। जर रिव्हर्स शॉट मारला, रिव्हर्स शॉट षटकार मारला तर आपणास 5001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे नागेश पानकर यांच्याकडून। सुनील पानकर यांच्यासाठी नागेश पानकर यांनी त्वरित रक्कम जमा करायची। पाहूयात कशा पद्धतीने सामना करतात। 7 चेंडू 17 धावा सुनील पानकर आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत का। पहिला चेंडू सुंदर असा टोळवण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनच्या दिशेला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, पाहूया तिसरी धावाचा प्रयत्न करतायत का, परंतु नाही। सुंदर असं क्षेत्ररक्षण मनोहर टेमकर यांच्या माध्यमातून 2 धावेवरती समाधान मानावं लागेल सुनील यांना। 5 चेंडू 15 धावा, 5 चेंडू 15 धावा आणि सुंदर असा चेंडू आणि क्लीन बोल्ड, दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलेला आहे सुनील यांना। आणि सुनील बाद होऊन मैदानाच्या दिशेने परत येताना डीजे रिव्हर्स शॉटला, परंतु खास अशी कामगिरी करता आली नाहीये सुनील यांना आणि मैदानाचा ताबा घेतलेला आहे किशोर खापरे अर्थातच किशोर दादा। पाहूयात किशोर दादा काय कमाल करतायत। 4 चेंडू 15 धावा आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत का। सुंदर असा टोळवण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा त्याच पद्धतीने उत्कृष्ट असा चेंडू हाताळताना आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकताना सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रवींद्र चिनकटे यांच्या माध्यमातून। सुंदर अशी गोलंदाजी मिस करत काहीशी खास कामगिरी करता आली नाही किशोरदादा यांना। पाहूयात पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने समाचार घेत आहेत। पुन्हा एकदा निर्धाव, परंतु यष्टीरक्षक यांच्या हातातून बॉल निसटल्यामुळे 1 धाव मिळवली आहे। आणि या ठिकाणी आता जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे ते 2 चेंडू 14 धावा। पाहूयात अतिरिक्त चेंडू या पुढील चेंडूंमध्ये मिळतंय का आणि त्या चेंडूंमध्ये षटकार प्राप्त करतायत का आपल्या संघासाठी दिनेश। आणि रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु असफल। या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी रवींद्र। आता मात्र विजयाचं पारड जड झालेलं आहे ते म्हणजे पोलीस पाटील यांचा संघ, अर्थातच लेजंड बी संघ। हे विजयाचं पारड त्यांचं जड होताना आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक आपल्याला पाहायला मिळते। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रवींद्र चिनकटे यांच्या गोलंदाजीतून। शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा रिव्हर्स ट्राय केलेला आहे, परंतु यशस्वी रिव्हर्स शॉट आणि चौकार डीजे।